गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद तया राघवाचा महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनो नमस्कार. ओळखलत मला? मी आहे इतिहास महाराष्ट्राचा. ह्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलो, चंद्रभागेच्या तीरावर बागडलो. महाराष्ट्राच्या प्रत्येक घटनेचा मी आहे साक्षीदार. म्हणून मी सांगणार आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या प्राचीन अशा संस्कृतीचा वारसा चालविणाऱ्या संत व महात्म्यांचा इतिहास. मी सांगणार आहे तुम्हाला महाराष्ट्रावर झालेल्या न्याय व अन्यायाचा, जुलमी राजवटीचा व आतंकचा इतिहास. मी सांगणार आहे तुम्हाला मराठ्यांच्या विक्रमाचा, शौर्याचा व पराक्रमाचा इतिहास. मी सांगणार आहे तुम्हाला पारतंत्र्याने होरपळून गेलेल्या माणसांचा व भारत मातेसाठी बलिदान देणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रांतिकारी वीरपुत्रांचा तेजस्वी इतिहास. स्वातंत्र्याचे गीत व संगीत गाणाऱ्यांचा इतिहास. आनंदाने लोकगीत व लोकसंगीतावर नृत्य नाटिका सादर करणाऱ्या कलावंतांचा इतिहास. मराठी भूमी, मराठी भाषा, मराठी माणसं ही फार पूर्वीपासून ओळखली जातात. मराठीचे अस्तित्व 7व्या शतकात शब्दरूपानं, 11व्या शतकात वाक्यरूपानं आणि 12व्या शतकात ती ग्रंथाच्या रूपानं दालनात पदार्पण करत गेली. मराठीतील ग्रंथकर्तृत्वाची सुरुवात मुकुंदराजांच्या विवेकसिंधूपासून झाली व ते लिहिल्या गेलं विदर्भातील वैनगंगेच्या तीरावर असलेल्या अंभोरा या पवित्र स्थळी. 13व्या शतकात पसरला होता अज्ञान व माजलं होतं काहूर धार्मिक क्षेत्रात स्वार्थाचं. अंधश्रद्धा राजरोसपणे राज्य करीत होती. अधर्म व अविचारांच्या काळोखात संपूर्ण महाराष्ट्र दिशाहीन झाला होता. व त्याच वेळी 4 भावंड जन्माला आली. पहिला शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार.
दुसरा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तिसरा ब्रह्माचा अवतार सोपान देव साक्षात्कार. चौथी मुक्ता आत्मस्थिती कीर्ती सांगू तिची किती. यांनी भोळ्या जनतेच्या धर्मभावनेला अध्यात्म विचाराची ठाम बैठक मिळवून देण्यासाठी धर्मजागृतीचं महान कार्य हाती घेतलं आणि त्याच वेळी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी प्रसवली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं भक्तीचं भांडार खुलं केलं. कठीण व क्लिष्ट वेदांत अत्यंत सोप्या भाषेत काव्य रूपाने समाजापुढे मांडले. आज 700-750 वर्ष होऊन देखील त्या शब्दवाटिकेतील फुलांचा दरवळ अजूनही कमी झाला नाही. ज्ञानेश्वरांना हे सहज शक्य झालं ते सरस्वतीच्या कृपाप्रसादानं. शारदा देवीच्या वीणेच्या मधुर स्वरातून झंकारातून वागीश्वरीचे स्तवन मी ऐकत होतो.
जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आला मंजिरी बहरून आला मंजिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. हा मंगल व पवित्र देश, हा राकट अशा दगडधोंड्यांचा कणखर देश, नाजूक कोमल अशा सुगंधित फुलांचा देश, भावभक्तीचा व बुद्धीचा, कर्त्यांचा व मर्दांचा, जरीपटक्याचा व भगव्या झेंड्यांचा एकमात्र देश आणि राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. विक्रम व वैराग्य जिथे एकत्र नांदतात असा हा महाराष्ट्र, जिथे भक्ती शक्ती आणि शृंगार असा अद्वितीय मेळ पाहाव्यास मिळतो असा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तट्टानाया हिमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. एकीकडे समाजाचे अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरी भक्तीचे भांडार खुली करीत होती, तर दुसरीकडे जनाबाई बरोबर प्रत्यक्ष श्रीहरी विठ्ठल दळणदळीत होते. एकीकडे देहूचा तुकाराम भक्तीची बाजारपेठ लुटवीत होते, तर त्याच वेळी होनाजी बाळा दुधाची धार काढीत पहाटेला जागवीत होते. होनाजी बाळा यांची गोड भोपाळी 125 वर्ष महाराष्ट्राच्या मनाला आनंद देत आहे. पहाटेच्या प्रहरी कावळा कोकावला तरी तो आवाज गोड वाटतो. मग ही गोड आलाप घेऊन सुस्वर कंठाने गायलेली सुंदर भोपाळी मनाला भुरळ पाडल्याशिवाय कशी बरे राहील. आजही महाराष्ट्राची पहाट, सूर्योदयापासूनची दिनचर्या मंद मंद अशा भोपाळीच्या मधुर गीतांपासून सुरू होत असते व सडा सारवण करणाऱ्या स्त्रिया देखील प्रेमाने गातात. घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळे वनमाळे उठी लवकरी वनमाळे उदया चळे मित्र आला घनश्याम सुंदरा
उठिलव करी वनमाळी उदयाचळी मित्र आला घनश्याम सुंदरा. अशा या महाराष्ट्राची वैचारिक भूमी नांगरण्याचे काम केले ते इथल्या संत परंपरेने. ज्ञानेश्वरांनी जातीभेदाच्या भिंती जमीनदोस्त करीत भागवत धर्माचा पाया घातला. नामदेव, कोरा कुंभार, सावतामाळी, विसोबा खेचर, नरहरी सोनार, चोखा मेळा अशा अनेक संतांनी आपली सेवा रुजू केली. एकनाथांनी मंदिराच्या भिंती उभारल्या, तुकोबारायांनी या मंदिरावर कळस चढविला, तर पुढे वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबांनी या कळसावर पताका फडकवली. महाराष्ट्राच्या काळ्या मातीत रुजलेल्या संस्कृतीनं, येथे फुललेल्या संत परंपरेनं न्याय, क्षमा, शांती, समता यांचा संदेश समाजाला दिला. ते दूरवरून कोण येते पहा. कदाचित संत नामदेव महाराज तर नाहीत ना? होय, तेच आहेत ते. नामदेव महाराज शिंपी समाजातील विठ्ठलाचे निस्सीम भक्त. गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. भागवत धर्माचा, समतेचा ध्वज पंढरीपासून पंजाबपर्यंत नाचवीत नेणारे ते एकमेव यादवकालीन संत. त्यांनी अभंग व कीर्तने रचून ज्ञानेश्वराबरोबर महाराष्ट्रभर समतेचा संदेश देत समाजाला जागृत करताना मी पाहिले. आज 600 वर्षानंतरही घराघरातून चालणाऱ्या पूजा आणि आरतीच्या उपचारांची पूर्तता नामदेवांच्या या चरणा वाचून कधीच होत नसते. ज्ञानदेवाच्या उपदेशाची छाप तशी नामदेवावर, तशीच नामदेवांची दाशी जनाबाई यांच्यावर देखील पडली होती. तिलाही प्रेमाचे पाझर फुटू लागले. ती देखील अभंग रचना करू लागली. स्त्री मनाचा हळुवारपणा आणि भक्तीची उत्कटता तिच्या सर्व अभंगांमध्ये दिसते. तिच्या अभंगाची प्रत्येक ओळ प्रेमाने आणि भक्तीने ओथंबलेली आहे. रामाच्या व विठ्ठलाच्या ठिकाणी तिची भक्ती विशेषच होती. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा एकनाथ महाराजांनी चालविली. पैठणच्या एकनाथ महाराजांना महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी एवढेच महत्त्व आहे. 13व्या शतकात इस्लामच्या आक्रमणामुळे आत्मविस्मृत झालेल्या मराठ्यांना एकनाथांनी पंढरीच्या झेंड्यावर